नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत 20 टंका आणि या खास बुलेटिनचं नाव आहे पैसा पुराण, जिथे आपण समजून घेतो पैशाचा प्रवास, अर्थव्यवस्थेतील बदल आणि तुमच्या खिशावर होणारा थेट परिणाम. दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अर्थव्यवस्था, नोकरी, गुंतवणूक आणि बाजारातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर थेट परिणाम करत असतात. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत आजचं सविस्तर बिझनेस अपडेट, ज्यात आपण पाहणार आहोत नवीन लेबर कोडमुळे होणारे मोठे बदल, बँक कर्जवाढीचा वेग, सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील हालचाल, कच्च्या तेलाच्या दरातील उसळी आणि NSEच्या मेगा IPO बाबत मोठी अपडेट. आता पाहूया आजची पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी, नवीन लेबर कोड आणि त्याचा तुमच्या पगारावर होणारा परिणाम. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन लेबर कोडमुळे देशातील लाखो कामगार आणि नोकरदार वर्गांसाठी त्यांच्या पगारामध्ये एक मोठा बदल होऊ शकतो. हा बदल केवळ वेतन रचनेतला नाही, तर तो भारतातील रोजगार व्यवस्थेच्या संपूर्ण संरचनेवर परिणाम करणारा आहे. या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्याच्या एकूण CTCच्या किमान 50% हिस्सा हा बेसिक पगार आणि DA म्हणून ठेवणे बंधनकारक असेल. आतापर्यंत कंपन्यांना वेतन रचना ठरवताना मोठी मुभा होती, त्यामुळे बेसिक कमी आणि भत्ते जास्त ठेवण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. यामागचा उद्देश स्पष्ट होता: कंपन्यांना PF आणि ग्रॅच्युटीवरील खर्च कमी ठेवणे, कारण हे दोन्ही घटक बेसिक पगारावर आधारित असतात. मात्र नवीन नियम या पद्धतीला मोठा धक्का देणार आहे. उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा CTC 50,000 असेल आणि बेसिक 20,000 असेल, तर PF योगदान हे 2,400 इतके होते. पण नवीन नियमानुसार बेसिक किमान 25,000 करावे लागेल. त्यामुळे PF योगदान हे 3,000 रुपये इतके होईल. म्हणजेच कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचेही योगदान हे वाढणार आहे. ही वाढ तत्काळ पगारात घट आणू शकते, पण दीर्घकालीन दृष्टीने हीच वाढ मोठी संपत्ती निर्माण करू शकते. याकडे आपण फोर्स सेव्हिंग म्हणजे सक्तीची बचत म्हणून देखील पाहू शकतो. विशेषतः खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्याकडे पेन्शनसारखी हमी नसते. PF मध्ये वाढ म्हणजे निवृत्तीनंतर अधिक सुरक्षितता. आता पाहूया ग्रॅच्युटीकडे. ग्रॅच्युटी ही गणना बेसिक पगारावर होते, यामुळे बेसिक वाढल्यास ग्रॅच्युटीमध्ये देखील थेट वाढ होते. दीर्घकाळ एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा फायदेशीर होतो. उदाहरणार्थ, 5 ते 10 वर्ष सेवा केल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युटीमध्ये हजारो ते लाखो रुपयांपर्यंतचा फरक हा पडू शकतो. याशिवाय नवीन लेबर कोडमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युटीची अट ही सुलभ करण्यात आली आहे. पूर्वी 5 वर्ष सेवा ही अनिवार्य होती. आता मात्र फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्षानंतर देखील ग्रॅच्युटी मिळू शकते. हे विशेषतः गिग इकॉनॉमी, करारावर काम करणारे कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरू शकते. यामुळे रोजगार अधिक औपचारिक म्हणजेच फॉर्मल होण्यास मदत होईल. आता या बदलांचा उद्योगावर काय परिणाम होतो ते पाहूया. यामुळे कंपन्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे, कारण PF आणि ग्रॅच्युटीवरील योगदान हे वाढणार आहे. काही कंपन्या याची भरपाई करण्यासाठी भत्ते कमी करू शकतात किंवा नवीन भरती करताना सावध भूमिका घेऊ शकतात. विशेषतः स्टार्टअप्स आणि लघु उद्योजकांसाठी हा बदल आव्हानात्मक ठरू शकतो. मात्र दीर्घकालीन दृष्टीने हा बदल कर्मचारी टिकून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण चांगली सामाजिक सुरक्षा असलेले कर्मचारी अधिक स्थिर राहतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेतन रचनेत पारदर्शकता वाढणार आहे. आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातील खरे फायदे आणि कपाती स्पष्टपणे समजत नव्हते. मात्र नवीन नियमामुळे ही रचना अधिक स्पष्ट होणार आहे. इन हँड पगार कमी होण्याचा मुद्दा नक्कीच चर्चेत आहे, पण तज्ज्ञांच्या मते हा तात्पुरता परिणाम आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 20 ते 25 वर्ष नोकरी केली, तर वाढलेला PF आणि ग्रॅच्युटी त्याला मोठी आर्थिक ताकद देऊ शकते. याशिवाय हा बदल देशाच्या बचत दरावर देखील सकारात्मक परिणाम करू शकतो. जास्त PF म्हणजे अधिक दीर्घकालीन गुंतवणूक आणि त्यामुळे भांडवली बाजारात देखील स्थिरता येऊ शकते. एकूणच पाहता नवीन लेबर कोड हा केवळ पगाराचा बदल नसून तो भारतातील कामगार व्यवस्थेचा दीर्घकालीन सुधारणा करणारा निर्णय आहे. कामगारांसाठी अधिक सुरक्षा, कंपन्यांसाठी अधिक जबाबदारी आणि अर्थव्यवस्थेसाठी अधिक स्थिरता असा हा संतुलित बदल आहे. आता पुढे जाऊया आणि पाहूया अर्थव्यवस्थेची नाडी काय सांगते. भारतीय अर्थव्यवस्थेत कर्जवाढीचा वेग हा कायम असल्याचं चित्र समोर आलं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये नॉन फूड बँक क्रेडिटमध्ये सुमारे 14.3% इतकी वाढ ही नोंदवली गेली आहे. ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेतील मागणी टिकून असल्याचे संकेत देणारी मानली जात आहे.
लोक खर्च करत आहे आणि उद्योग गुंतवणूक वाढवत आहे. बँक कर्ज वाटप हे 14 ते 14.5 दरम्यान राहिले असून वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत त्याला गती मिळाल्याचे दिसून येत आहे. सेवा क्षेत्र आणि वैयक्तिक कर्ज या दोन्ही विभागांनी या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेवा क्षेत्रातील कर्जवाढ सुमारे 15% इतकी राहिली आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि लघु उद्योगांचं कर्ज यांचा यात मोठा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील स्थिर वाढ ही दिसून येत आहे. विशेषतः MSME क्षेत्राने कर्जवाढ टिकून ठेवण्यात मोठे योगदान दिले आहे. पायाभूत सुविधा, व्यापार आणि रिटेल इस्टेट क्षेत्रातही कर्ज वाटप वाढले आहे. मात्र ठेवींमध्ये वाढ ही तुलनेने कमी म्हणजे 11 ते 12% इतकी राहिली आहे. यामुळे बँकांवर निधी उभारणीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ ही ग्राहक खर्च आणि स्थिर व्याजदर यामुळे कर्जाची मागणी ही वाढली आहे. एकूणच अर्थव्यवस्था सध्या मजबूत दिसत असली तरी पुढील काळात बँकिंग क्षेत्रासाठी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. आता बाजारातील हालचालीकडे वळूया आणि पाहूया सोनं आणि चांदीच्या किमती. 31 मार्च 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ ही दिसून आली. महिन्याभरातील मोठ्या घसरणीनंतर बाजारात सुधारणा झाली आहे. मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत सुमारे 15% घट झाली होती. मजबूत डॉलर, व्याजदर कपातीच्या अपेक्षांमध्ये घट आणि जागतिक अनिश्चितता ही त्यामागची प्रमुख कारणे होती. मात्र आता बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. कोमेक्स बाजारात सोन्याच्या किमतीत 1.36% वाढ होऊन हे दर $4,587 प्रति औंस इतके पोहोचले आहे. तर चांदीत 3% पेक्षा जास्त वाढ ही झाली आहे. भारतात MCX वर सोन्याचा दर हा 1,47,450 रुपये प्रति 10 ग्रामच्या आसपास आहे. तर चांदीचा दर हा 2,29,033 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,000च्या आसपास आहे. या वाढीमागे पश्चिम आशियातील तणाव, सुरक्षित गुंतवणुकीची वाढलेली मागणी आणि चलनातील अस्थिरता ही प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते ही स्थिर तेजी नसून रिकव्हरीचा टप्पा आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आता ऊर्जा बाजाराकडे वळूया आणि पाहूया कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी हालचाल. 31 मार्च 2026 रोजी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी ही पाहायला मिळाली आणि या उसळीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियातील वाढता संघर्ष. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $110 याच्या पुढे गेली आहे. तर अमेरिकन WTI क्रूड हे $100च्या वर पोहोचले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून किमती वाढत होत्या, पण आता संघर्ष तीव्र झाल्याने बाजारात मोठी अस्थिरता ही निर्माण झाली आहे. हे का घडतंय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पश्चिम आशिया हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल उत्पादक प्रदेश आहे आणि जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% तेल हे या भागातून येते. याशिवाय होर्मुझ स्ट्रीट सारखे महत्त्वाचे समुद्री मार्ग याच भागात आहे, जिथून मोठ्या प्रमाणावर तेलाची देवाणघेवाण ही होते. आता जर या मार्गावर तणाव निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होतो. सध्या नेमकं हेच चित्र दिसत आहे. ड्रोन हल्ले, तेल साठवण प्रकल्पावर हल्ले, समुद्र मार्गावर तणाव या सगळ्यांमुळे पुरवठा साखळी ही विस्कळीत झाली आहे आणि जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा किमती वाढतात. हा साधा आर्थिक नियम आहे. पण यावेळी परिस्थिती थोडी अधिक गंभीर झाली आहे, कारण हा फक्त पुरवठ्याचा प्रश्न नाही तर अनिश्चिततेचा प्रश्न आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स भविष्यातील धोका लक्षात घेऊन आधीच खरेदी वाढवत आहे, ज्यामुळे किमती ह्या आणखी वाढत आहे. आता याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया. भारत हा जगातील मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे. आपल्या गरजांपैकी 85% पेक्षा जास्त तेल आपण आयात करतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. पहिला परिणाम इंधन दरवाढ. पेट्रोल आणि डिझेल हे महाग झाले तर वाहतूक खर्च वाढतो. दुसरा परिणाम महागाई. वाहतूक महाग झाली की भाजीपाला, अन्नधान्य आणि वस्तूंच्या किमती या वाढतात. तिसरा परिणाम उद्योगावर दबाव. उत्पादन खर्च वाढतो. विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक या क्षेत्रावर याचा परिणाम पाहायला मिळतो. चौथा परिणाम सरकारी तूट. सरकारला कधीकधी कर कमी करून लोकांना दिलासा द्यावा लागतो, ज्यामुळे सरकारचा महसूल हा कमी होतो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुपयावर होणारा परिणाम. तेल आयात महाग झाली की डॉलरची मागणी वाढते आणि त्यामुळे रुपया हा कमकुवत होऊ शकतो आणि त्याचा परिणाम पुन्हा महागाईवर होतो. म्हणजे तेलाच्या किमती वाढणे हा एक चेन रिॲक्शन आहे. आता पुढे काय होऊ शकते? तज्ज्ञांच्या मते जर पश्चिम आशियातील संघर्ष लवकर आटोक्यात आला तर किमती स्थिर होऊ शकतात. पण जर हा संघर्ष हा वाढला किंवा दीर्घकाळ चालू राहिला तर ब्रेंट क्रूड $120 ते $130 इथपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. विमान वाहतूक, शिपिंग, उद्योग सर्व क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक वाढ मंदावू शकते आणि म्हणूनच तेल बाजाराकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. एकूणच पाहता पश्चिम आशियातील हा तणाव फक्त भूराजकीय मुद्दा नसून तो थेट तुमच्या खिशाशी जोडलेला आर्थिक मुद्दा आहे. म्हणून पुढील काही दिवस तेलाच्या किमती आणि जागतिक घडामोडी यावर लक्ष ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुचर्चित IPOकडे. देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजपैकी एक असलेलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आता शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. सुमारे 20,000 कोटींचा मेगा IPOसाठी प्राथमिक प्रक्रिया ही सुरू झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता ही निर्माण झाली आहे. या IPOचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे OFS म्हणजेच ऑफर फॉर सेल या पद्धतीवर आधारित असेल. म्हणजेच कंपनी नवीन शेअर्स जारी करणार नाही, तर विद्यमान भागधारक आपले शेअर्स हे विकणार आहे. याचा अर्थ कंपनीला थेट निधी हा मिळणार नाही, पण गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची मोठी संधी मिळेल. आता हा मुद्दा का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊ. गेल्या काही वर्षांपासून NSE IPO हा चर्चेचा विषय ठरला आहे. नियामक अडचणी, कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित मुद्दे आणि मंजुरी प्रक्रियेतील विलंब यामुळे हा IPO सतत पुढे ढकलला जात होता. मात्र आता प्रक्रिया पुन्हा एकदा वेगाने सुरू झाली आहे. या IPOसाठी पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे 15 जून 2025 पूर्वीपासूनचे NSEचे शेअर्स आहे त्यांनाच या OFS मध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच इच्छुक भागधारकांसाठी 27 एप्रिल 2026 पर्यंत आपली रुची नोंदवणं आवश्यक आहे. शेअर्सची अंतिम किंमत ही बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे ठरवली जाईल. ही प्रक्रिया बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर आधारित असणार आहे. IPO नंतर न विकले गेलेले शेअर्स 6 महिन्यात लॉक इन कालावधीत राहतील, म्हणजेच लगेच विक्री करता येणार नाही. या IPO अंतर्गत NSE सुमारे 4 ते 4.5% इक्विटी विकण्याची शक्यता आहे. आता गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही संधी का महत्त्वाची आहे ते पाहूया. NSE हे भारतातील सर्वात मोठं आणि सर्वाधिक सक्रिय एक्सचेंज आहे. दररोज लाखो कोटींचा व्यवहार या ठिकाणी होतो. डेरिव्हेटिव्स मार्केटमध्ये तर NSEचा जागतिक स्तरावर देखील मोठा दबदबा आहे. याशिवाय भारतातील वाढणारा गुंतवणूकदार वर्ग, डिजिटल ट्रेडिंगचा वाढता वापर आणि वित्तीय बाजारातील विस्तार या सर्व गोष्टी NSEच्या भविष्यातील वाढीसाठी सकारात्मक मानल्या जात आहे. गेल्या वर्षभरात NSEच्या अनलिस्टेड शेअर्सबाबत गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता ही दिसून येत आहे. मार्च 2025 मध्ये सुमारे 39,000 असलेली भागधारकांची संख्या ही डिसेंबर 2025 पर्यंत वाढून 1,86,000 इतकी पोहोचली आहे. डिसेंबर 2025 पर्यंत वाढून 1,86,000 इतकी पोहोचली आहे. यावरून या IPO बाबतची मागणी किती मोठी आहे हे स्पष्ट होते. या मेगा IPOसाठी NSEने तब्बल 20 गुंतवणूक बँका आणि 8 कायदेशीर सल्लागार संस्थांची नियुक्ती केली आहे. हेच दर्शवते की प्रक्रिया किती मोठ्या प्रमाणात आणि गुंतागुंतीची असणार आहे. आता जोखीम कोणती? OFS असल्यामुळे कंपनीला नवीन भांडवल हे मिळणार नाही. म्हणूनच भविष्यातील विस्तारासाठी निधी उभारणीचा फायदा मर्यादित असेल. तसेच मूल्यांकन म्हणजेच व्हॅल्युएशन खूप महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. जर शेअरची किंमत खूप जास्त ठेवली गेली तर लिस्टिंग नंतर परतावा कमी मिळू शकतो. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती, वाढीची क्षमता आणि मूल्यांकन याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. एकूणच पाहता NSEचा हा IPO भारताच्या भांडवली बाजारासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरू शकतो. गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरू शकते, पण त्याच वेळी विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. दरम्यान आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कोणतीही गुंतवणूक करताना आपण आपल्या सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला आवश्यक घ्यावा. तर मित्रांनो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं कामगारांसाठी मोठा बदल, अर्थव्यवस्थेतील कर्जवाढ, सोनं आणि चांदी यांची हालचाल, तेलाच्या किमतीतील उसळी आणि NSEचा मेगा IPO या सर्व घडामोडी आपल्या आयुष्याशी थेट संबंधित आहे. म्हणूनच अशा अपडेट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.